बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहेत तेलंगणामधून। तेलंगणाच्या हैदराबादमध्ये काँग्रेस सरकार विरुद्ध हैदराबाद युनिव्हर्सिटी असा संघर्ष पेटलाय। हैदराबाद युनिव्हर्सिटी ऐवजी शेजारी असलेल्या 400 एकर जंगलामध्ये सरकारनं बुलडोजर फिरवल्यानंतर हा वाद सुरू झालाय। नेमका हा वाद काय आपण पाहूयात या रिपोर्टमधून। वेगाने विकसित होणारं शहर अशी या हैदराबादची ओळख। आयटी हबकडे वाटचाल करणारं हैदराबाद, पण हेच हैदराबाद जैवविविधता नष्ट करू लागलीये का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। हैदराबाद विद्यापीठाला लागून असलेलं 400 एकर जंगल केवळ विकासाच्या नावाखाली नष्ट केलंय। या जंगलात राहणारे मोर, हरिण धायमोकलून रडतायत। बुलडोझरपेक्षा अधिक आवाज या मोरांचा होतो, पण विकासाच्या नावाखाली गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाच्या कानावर या मोरांचा, हरणांचा आवाज पडला नाही। जंगल नष्ट करण्याविरोधात विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, तर त्यांनाही तुरुंगात टाकलं गेलंय। नेमकं प्रकरण काय? तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 400 एकर जमिनीचा हा वाद आहे। ही जमीन हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या शेजारी आहे। सरकार आणि युनिव्हर्सिटी दोन्ही बाजूने या जमिनीवर दावा करतायत। सरकार आयटी पार्क बनवण्यासाठी या जमिनीवरील जंगल तोडतंय। 30 मार्चला झाडं तोडण्यासाठी बुलडोझर जंगलात पाठवण्यात आले। या जंगल तोडीमुळे शेकडो प्राण्यांचा मृत्यू झाला। यानंतर विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमींनी जंगल तोडीला तीव्र विरोध दर्शवलाय। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर जंगल तोडीला स्थगिती देण्यात आली आहे। Telangana police have camped near the East campus and they have taken a list and they are checking the students' name and sending them to the concerned department. This is the situation of the University of Hyderabad right now. Yes, they have the whole right to say that we are not taking the mushroom rock, we are not touching the peacock lake. But see, it's not about the lake and about the mountains. It's about the flora, fauna and the biodiversity, the whole ecosystem. Even one tree is being cut down, the ecosystem will get disturbed, and our fight is against that. So ABVP and the whole student community is here with us to stand against the Revendra Reddy. He might be surprised to see, if you ask any student of this campus, all have raised the voice against the Revendra Reddy. So our fight is on to reclaim the University of Hyderabad land. एखाद्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालला की माणसाच्या अश्रूंवर चर्चासत्र झडतात, आंदोलनं होतात। पण या मुक्या प्राण्यांच्या हक्काच्या घरावर जेव्हा बुलडोझर चालतो तेव्हा त्याची दखल ना कुठल्या राजकारण्यांकडून घेतली जाते, ना सर्वसामान्य नागरिकांकडून घेतली जाते। त्यांना दिसतो तो केवळ विकास। हे असंच चित्र हैदराबाद विद्यापीठातल्या या दृश्यांवरून दिसतंय। निसर्गाची अशी अवहेलना येणाऱ्या काळात मोठ्या संकटांना आमंत्रण देणारी ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।